तर नागपुरातल्या हिवाळी अधिवेशनात शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला। बीड परभणी प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी गुळगुळीत उत्तर दिलं अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वरुण सरदेसाई यांनी केला। तसंच विधिमंडळात विरोधकांना बोलू दिले जात नाही असा आरोप देखील त्यांनी केला। तर कल्याणमधल्या मराठी कुटुंबाला मारहाण प्रकरणी त्यांनी परप्रांतीयांना हातपाय तोडण्याचा थेट इशारा दिला। मुख्यमंत्री महोदयांचा रिप्लाय येईल त्यावेळी काही सक्त ॲक्शन होईल अशी आम्हाला अपेक्षा होती। ठीक आहे, त्यांनी गुळगुळीत पद्धतीने काही अधिकाऱ्यांना ट्रान्सफर करण्याबद्दल सांगितलं, आता त्याच्यामध्ये एन्क्वायरी होणार असं सांगितलं। पण त्यांचं बोलून झाल्याच्या नंतर विरोधी पक्षाच्या वतीने जे काही त्यांच्या विरोधी पक्षाच्या मनामध्ये प्रश्न होते ते प्रश्न देखील विचारू दिले गेले नाहीत। एखाद दुसरे प्रश्न एन्क्वायरी संदर्भात किंवा जे कोण दोषी आहेत त्यांच्या संदर्भात जर विचारायचे असतील तर ती संधी दिली गेली पाहिजे। विरोधकांची संख्या कमी आहे म्हणून विरोधकांचा आवाज दाबणं हे लोकशाहीला पूरक नाही। भाजपची सत्ता आल्यानंतर अमराठी लोक मराठी माणसावर अशा प्रकारची दमदाटी करण्याचा प्रयत्न करत असतील। 2 आठवड्यापूर्वी गिरगावमध्ये एक मारवाडी माणूस म्हणतो आपसे मुंबई में मराठी नहीं मारवाडी बोलने का क्योंकि भाजप की सत्ता आई है, तो सुद्धा मुद्दा प्रचंड गाजलेला। म्हणजे सत्ता बदलून 1 महिना झाला नाही, यांचा मुख्यमंत्री होऊन 1 महिना झाला नाही आणि मराठी माणसावर अशी दमदाटी आम्ही सहन करणार का? बघा, निवडणुकीत काय व्हायचं ते होऊ दे, कदाचित हे मराठी लोक त्यांचे मतदार असतील त्याच्यामुळे ह्या लोक त्यांना संरक्षण देत असतील, पण मराठी माणसावर मराठी भाषेवर कोणी अन्याय करण्याचा प्रयत्न केला, वाकड्या नजरेने पाहण्याचा प्रयत्न केला तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून यांच्या तंगड्या तोडू आम्ही।